नमस्कार. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि एकच विनंती की चॅनलवर आत्ता पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय धोंडीराम जाधव यांच्या नाती रक्ताची ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे मोर्चा. मारुती अण्णा तसा खाऊन पिऊन सुखी माणूस. घरात दोघंच, नवरा बायको. डॉक्टरी उपाय केले, देवदेवर्षी झाले, पण पोट पाणी पिकलं नाही म्हणून अण्णाला कधी वाईट नाही वाटलं. ठेविले अनंते तैसेची राहावे असं म्हणत अण्णा दिवस ढकलत राहिला. 1 एकर रान, त्यात ऊस लावलेला होता. त्यामुळे ठराविक कामं झाली की अण्णा मोकाट जनावरासारखा फिरायला मोकळा. महिन्यातनं एकदा ऊसाला पाणी पाजायचं. पाणी पण असा पाजायचा, एकदा वरच्या अंगानं पाणी सोडलं की खालच्या अंगाला खडा टाकून बघायचा. ऊसाची भांगलण आणि खताचा डोस टाकून ऊस भरणी झाली की पाण्याशिवाय काहीच काम नसायचं. त्यामुळे मग कुणाचं लग्न ठरव, कुणाला कोर्ट कचेरीत मदत कर, कुणाची भांडणं सोडव, असले उद्योग करत दिवसभर फिरायचा. माणसं पण अशी बेरकी कामापुरता अण्णाचा उपयोग करून घ्यायची. 4 वर्षांपूर्वी गावात शेतीच्या पाण्यासाठी एक स्कीम काढली होती. स्कीमच्या चेअरमननं आणि सेक्रेटरीनं संचालक मंडळात अण्णाला घेतलं होतं. कोल्ह्यासारख्या लबाड आणि धूर्त चेअरमनचा तो एक डाव होता. अण्णासारखा माणूस हाताशी असला की कसला धोका नाही हे त्यांनी ओळखलेलं होतं. शिवाय एक बाटली आणि मटणाचं जेवण दिलं की अण्णा खुश. मग पाहिजे तिथे सह्या करून घ्यायला हे दोघं मोकळे. आणि यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे सगळी स्कीम पूर्ण होईपर्यंत अण्णासारखा बिन पैशाचा जबाबदार गडी मिळणार होता म्हणून अण्णाला संचालक मंडळात घेतला होता. स्कीम पूर्ण झाली. कधी नाही ते नदीचं पाणी मिळाल्यावर मग काय, सगळा आनंदी आनंदच की. प्रत्येकाच्या रानात ऊसाचं पीक डोलायला लागलं. कमी कष्टात जास्त पैसा मिळतोय म्हटल्यावर सगळीजणं ऊसावर पालथी पडली. 4 वर्षात रानाचा पार चोथा करून टाकला. धरून पाणी कोणी पाजायचंच नाही. पाण्यानं रानात शेवाळ साचलं आणि 4 वर्षात रान घाईला आलं. रानाला मीठ फुटलं, रानं पिकायची बंद झाली आणि मग सगळ्यांचे डोळे उघडले. आता यावर उपाय काय? निचरा कॅनॉल काढला पाहिजे यावर सगळ्यांचं एकमत झालं. पण खर्च कोणी घालायचा? यावर चेअरमननी आणि सेक्रेटरीनी उपाय काढला. शासन दरबारी रेटा लावूया, आमदारांना निवेदन देऊया, उपोषण करू, मोर्चा काढू आणि सरकारकडनं निचरा कॅनल काढून घेऊ. त्याप्रमाणे आमदारांच्या गाठीभेटी झाल्या, निवेदनं दिली, पण कोणी दाद देईना. शेवटी मोर्चा काढायचं ठरलं. अण्णा सकाळी येरवाळी उठला. आज माळ्याच्या जमिनीचा कागद करायला सांगलीला जायचं म्हणजे आज अण्णाचा चैनीचा दिवस. कारण अण्णा दोन्ही बाजूचा म्होरक्या, त्यामुळे अण्णा खुशीत होता. तोंड धुवून चहा घेणार एवढ्या चेअरमन आणि सेक्रेटरी आले. अरे या या या, नमस्कार, आज कसं काय येणं गेलं? चेअरमन आणि सेक्रेटरी सोप्यातल्या माचावर टेकले आणि अण्णाला खुश करण्यासाठी चेअरमन म्हणाले, आता काय सांगायचं अण्णा, तुम्ही 15 दिवस कुठं झाले, गडप झाले, काय कळायला मार्ग नाही राव. काही समजच ना आम्हाला, त्यामुळं आमची झाली पंचायत. धरलं तर चावतंय आणि सोडावतं पळतंय, अशी आमची झाली अवस्था. त्यांना थांबवत अण्णा म्हणाला, आपण तुम्ही सगळीजणं जागे व्हाय का नाही? का तुम्ही कुठं काशीला गेला होता? तसं नाही अण्णा, तसं नाही. सेनापतीच नाही म्हणल्यावर आम्ही साधं सैनिक काय करणार सांगा बरं. सेक्रेटरीच्या या बोलण्यानं अण्णाच्या काखा फुगल्या. मिशीवर हात फिरवत अण्णा म्हणाला, एवढा काय वाईट प्रसंग तुमच्यावर आलाय? त्याचं काय आहे अण्णा, जादा पाण्यानं आपल्या जमिनी पिकायच्या बंद झाल्या हे तर तुम्हाला माहितीच आहे की. आणि जमिनी परत पिकायच्या असतील तर त्याच्यावर एकच उपाय, आणि तो म्हणजे निचरा कॅनॉल झाला पाहिजे, आहे का नाही? बरं, मग मी काय करू? का खोर आणि पाठी घेऊन खांदायला सुरुवात करू? चेअरमन आपलं घोडं पुढे दामटत म्हणाला, नाही नाही नाही, तसं नाही वाढणार. कसं आहे, त्याच्यासाठी सरकारला जागा केलं पाहिजे. म्हणून उद्या आम्ही कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढायचं ठरवले.
आणि मोर्चाचं नेतृत्व करायला तुमच्यासारख्या डाण्या वाघाची गरज आहे. आम्ही मरतुकडे काय करणार हो? आत्तापर्यंत स्कीमचं काम आपल्या आशीर्वादानं झालं आहे अण्णा. संस्थेची सगळी मेंबर, सगळे सभासद तुमच्या पाठीमागं उभी करतो, पण मोर्चाचं नेतृत्व तुम्ही करावं ही आमची इच्छा आहे बरं का. सेक्रेटरी लाळ घोटेपणानं म्हणाला. आता अण्णाचं एवढं कौतुक झाल्यावर अण्णाला कुठला दम निघतोय? अण्णाचं विमान अंतराळीच फिरायला लागलं. आता तुम्ही नुसतं बघत राहा. बघा तुम्ही कसा जंगी मोर्चा निघतोय ती. सरकारचं डोसकट ठिकाणावर आणल्याशिवाय आता गप बसणारच नाही. चेअरमननं आणि सेक्रेटरीनं एकमेकांकडे बघितलं आणि काम फत्ते झाल्याची एकमेकांना खूण केली आणि लबाडपणे हसत हसत, अण्णा आत्ता आमचा गोरमेटला बघा, आम्ही लागतो आता मोर्चा तयारीला, असं म्हणत दोघे निघून गेले. चेअरमन आणि सेक्रेटरी निघून गेले आणि पुतळा नानी घरातनं बाहेर आली. ते गेलेल्या वाटेकडे बघत म्हणाली, हे डोमकावळं आणि घालतं आणि कोणाला डबऱ्यात घालायचं विचार आहे कोणाला माहिती. तसा अण्णा घराघरा डोळे फिरवत म्हणाला, तुला काय करायचं आहे? बायकाची अक्कल चुली पुढं चालती, तू मला शहाणपणा शिकवू नको. तसं नानी त्याच्याकडे बघत म्हणाली, वय मला तरी काय कळतंय म्हणा, पण तुम्हाला मोहरं घालून हे दोघं होत्यान बाजूला आणि पोलिसांचा मार तुम्हाला खायला लागला ना का मग कळेल तुम्हाला मला काय कळतंय ते, असं म्हणत नानी आतमध्ये निघून गेली. दुसरा दिवस उजाडला. अण्णा येरवाळी उठला, अंघोळ केली, अष्टगंधाची उभी नामाटी लावून देवाच्या पाया पडला, चहा घेतला, पांढरी धोट कापडं घातली. तशी नानी म्हणाली, आता ह्या मोर्चाच्या नादात पोटाला कावा तुकडा मिळतोय कोणाला ठाऊ, जरा पाणी प्यायला आधार म्हणून घासभर खाऊन जावा. अण्णा कुठला ऐकतोय. पायात पायताण सरकवलं, नाक फेंदारून तिच्यावरच डाफरला. इथं गावाव काय प्रसंग आलाय आणि ह्याला जेवण सुचतंय, असं म्हणत चावडीकडे पळाला. चावडीपुढे 5-50 माणसं जमली होती. निम्मी अर्धी टेम्पोत बसली होती. टेम्पोला मोठा कापडी बॅनर बांधला होता. संघर्ष समितीचा विजय असो मोठ्या निळ्या अक्षरात लिहिलं होतं. चेअरमन आणि सेक्रेटरी अण्णाचीच वाट बघत बसले होते. अण्णाला बघता सेक्रेटरीनं बेंबीच्या देठापासून तोंडावर हाताचा चंबू करून हाळी दिली, मारुती अण्णांचा विजय असो, संघर्ष समितीचा विजय असो. अहो, आपल्या नावाचा जयघोष ऐकून अण्णाला फड जिंकलेल्या पैलवानासारखं वाटलं. चेअरमननं टेम्पोचं पुढचं दार उघडलं आणि अण्णा तुम्ही मोर्र बसा, मागच्या कालव्यात नको, असं म्हणाला. तंद्रीतच अण्णानं वर पाय ठेवला आणि समोरच्या दांडीला धरून वर चढणार एवढ्यात कसा काय पाय निसटला कोणाला कळलंच नाही. दांडकन अण्णावरनं खाली आला आणि बुडावरच आदळला. हातातलं मोडलेलं दांडकं बाजूला टाकत, त्या बाईला दांडकंच मोडलं वाटतं, असं म्हणत हाताचा रेटा देऊन उठला. चेअरमन सेक्रेटरीनं अण्णाच्या अंगावरचा धुराळा झाडला आणि हाताचा आधार देऊन अण्णाला वर चढावला. मागच्या बाजूला खाली असलेल्या सगळ्यांना वर बसवलं आणि फाळकं लावून टाकलं. कुणीतरी अण्णाच्या नावाची घोषणा दिली आणि माणसांनी भरलेला टेम्पो हेंदकळत जिल्ह्याच्या गावाला निघाला. टोपी सरळ करत अण्णानं बाजूला बघितलं तर अण्णाबरोबर माळ्याचा साधा, पवाराचा महाद्या आणि माळवाला बुवासुद्धा बसला होता. माळ्याचं लंगडं साध्या 1 नंबरचं चेष्टेखोर आणि बडबड. तरण्यापासून म्हाताऱ्यापर्यंत आणि पोरींच्यापासून बायकांपर्यंत सगळ्यांची चेष्टा करणार, पण त्याचा कोणाला राग नाही यायचा. पवाराचा महाद्या बढाया मारण्यात पटाईत तर माळवाला बुवा कोणाच्या आध्यात ना माद्यात. आपलं काम भलं आपण भलं. त्याला तंद्री लागली की प्रत्येक ठिकाणी पांडुरंगच दिसायचा. देवभक्तीची तंद्री लागली की तो प्रत्येकाच्या पाया पडायचा. मग बारकं पोर असू दे नाही तर म्हातारं माणूस, लगेच पायावर डोकं. एकदा तर त्याची देवपूजा संपली, देवाच्या पाया पडला आणि जागेवरनं उठून मागे पाय टाकायला आणि समोरनं बायको यायला एकच गाठ पडली. तसं, माऊली तू कशाला तसदी घेतली, माझ्यासाठी तुला हितवर यायचे कष्ट पडले, असं म्हणत बायकोच्याच पायावर लोटांगण घातलं. पटकन मागे सरकत बायको म्हणली, काय येडबीड लागला काय, माझ्या पाया पडायला लागला, कोणी बघितलं तर जग काय म्हणन. बुवा उठत म्हणाला, काय सांगू मर्दीने तुला, तुझ्या रूपात प्रत्यक्ष सावळा पांडुरंग येताना दिसला बघ. आता असा हा बुवा सकाळी सकाळी देवाला आलेला,
चेअरमन आणि सेक्रेटरीनं त्यालासुद्धा गोड बोलून टेम्पोत पुढच्या अंगाला बसवलं. गावाची शीव ओलांडून टेम्पो सांगलीच्या रस्त्याला लागला आणि आम्ही पुढं जातो, तुम्ही मागणं या, असं सांगून चेअरमन आणि सेक्रेटरीची मोटारसायकल भन्नाट वेगानं पुढं निघूनही गेली. टेम्पोतला आपल्या नावाचा उदो उदो ऐकून अण्णाला खरंच आपण आमदार झालो आहे असं वाटायला लागलं होतं. आपण मोर्चानं कलेक्टर कचेरीवर गेलो आहे. आपला जंगी मोर्चा बघून प्रत्यक्ष कलेक्टर आपल्याला सामोरा आला आहे. थोड्याच दिवसात आपली मागणी पूर्ण करतो, पण मोर्चा थांबवा असं म्हणत कलेक्टर साहेबांना आपले पाय धरलेत आणि आपण असू दे असू दे, आता तरी पाय सुधीनं वागा असं म्हणत त्याला वर उठवतोय असं वाटायला आणि टेम्पोला गचका बसायला एकच गाठ पडली. अण्णानं डोळं उघडलं तर पवाराचं महाद्या अण्णाच्या पायावर पडलेलं होतं. काय राव अण्णा, टेम्पोत कधी बसला होता का नाही? हां, दांडपट्टा फिरवल्यागत कुणीकडं हातवारं करत मला पाडलं, आता तरी सरळ बसा की, असं म्हणाला आणि तेव्हा अण्णाची तंद्री भंग पावली. एखादं मरतुकडं कुत्रं पळावं तसं गचके खात टेम्पो पळत होता आणि मागे बसलेले मोर्चेकरी तव्यातच लाह्या उडाव्यात तसे एकमेकांच्या अंगावर आदळत होते. वरनं उन्हाचा ताव सुरू झाला होता. बाजूची ताडपत्री तापली होती. पातेल्यात मक्याची कणसं उकडावी तशी आतली माणसं उकडून निघत होती. सगळ्यांचा जीव कोरड्याशाला आलेला. गुदमरून मरायची वेळ आली होती. जयघोष आपोआपच बंद झाला होता. एखादं गाव आलं की तेवढंच माणसं चावळल्यासारखी ओरडायची आणि गप्प व्हायची. बुवानं डोळे मिटून घेतलेलं. माळ्याच्या सद्यानं बघितलं आणि बुवाला हलवत म्हणाला, ए बुवा, तो बघ की पांडुरंग. कुठे? असं म्हणत बुवानं डोळं उघडलं तसा सद्या म्हणाला, गेला की माग. बुवा मान हलवत म्हणाला, अरे रात्रंदिवस मी त्याच्या नावानं कोकलतोय तरी मला दिसेना, आणि तुला कसं काय दिसलं रे? मला रोज दिसतो. अयो, आणि ते कसं काय? अव रोजच ते आमच्या म्हसराचं दूध न्यायला येतोय. कोणच्या पांडुरंगाबद्दल बोलतोय तू? गावळ्याच्या पांडुरंगाबद्दल. हसू दाबत सद्या म्हणाला, काय मर्दा, म्हाताऱ्याची चेष्टा करतोय रे. असं म्हणत बुवानं डोळे झाकून घेतले. पवाराच्या म्हाद्याला तंबाखू खायची तलब झाली होती, पण बुवा पुढे तंबाखू कशी खायची म्हणून तो चुळबुळ करत होता. त्यांनी हळूच सद्याला हातानं खूण केली. तंबाखू घेतली, मळून बार भरला आणि सांगायला सुरुवात केली. परवा सासरवाडीला गेलतो. तिथं तालुक्यातल्या पूर्व भागातल्या लोकांनी कृष्णेचं पाणी आपल्या शेतीसाठी मिळावं म्हणून मोर्चा आणला होता. मोर्चात एकाएकी दंगल उसळली हो. पोलिसांनी होरडा चोपावं का नाही तशी माणसं चोपून काढली. दिसेल त्याला गाडीत घातलं, अगदी अंग काळं निळं होईस तवर हाणलं बघा. नाही, तुला काय प्रसाद मिळाला का नाही? आपल्याला काय हात लावते? महाद्या तंबाखूची पिचकारी टाकत म्हणाला, का तू काय गव्हर्नर लागून गेला काय? नाही, गव्हर्नर नाही, पण जावाय पाहुणा. कुणाचा? पोलिसाचा? अरे पोलिसाचा नाही, पण पाटलाचा. खरं सांगतो तुम्हाला, मी चौकात उभा होतो, पोलीस माझ्याकडं पळत आले. मी त्यांच्याकडं असं काय बघितलं ना, त्याबरोबर तेच मला सांगायला लागले. म्हणले, साहेब तुम्ही आता जावा, एकेकाचा गुडघ्यातनं पायच काढणार आहे. महाद्या मान हलवत म्हणाला, असं का? तरी मला संशय आलता. 4 दिवस झालं महाद्या वाकडं वाकडं का चालतंय? अरे परवा तुझी आई रक्तचंदनाची बाहुली आणि बायको बंदुकीचा पाला हुडकत होती, तेव्हाच मी ओळखलं होतं महाद्या कुठेतरी पराक्रम गाजून आलाय. काय मर्दा, लावाराच्या आळीला दाबणं ऐकायला लागला वय. ते इजारकर खाली, पायावरचा मारा जवळ अजून तसंच दिसते. महाद्याचं तोंड पायताणानं मारल्यासारखं झालं. एवढ्यात टेम्पोला गचका बसला आणि टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा राहिला. सगळेजण अंगावरचा धुराळा झाडत खाली उतरले. सगळ्यांची तोंड बघण्यासारखी झाली होती. केसांवर, मिशांवर, अंगावर धुरळ्याचा थर साचला होता. पिठाच्या गिरणीतल्या बाबासारखी सगळीजणं दिसत होती. सगळ्यांच्या पायाला कड आला होता. अंगाला आळोखे पिळोखे देत रस्त्याच्या बाजूला जाऊन सगळे मोकळे झाले आणि चेअरमन सेक्रेटरीनं सांगायला सुरुवात केली, आता इथून पुढं सांगली 2 किलोमीटर आहे. हां, तुम्ही सगळ्यांनी कर्नाळ नाक्यावर उतरायचं आणि तिथून पुढं अण्णांच्या नेतृत्वाखाली मोर्चा घेऊन कलेक्टर कचेरीवर जायचं. कापडी फलक सगळ्यात मोहर धरायचा.
जाताना लय मोठ्या आवाजात घोषणा द्यायच्या. पोलीस अडवायला लागले, मागं हटायचं नाही. कलेक्टरला निवेदन देऊन निर्णय घेतल्याशिवाय मागं हटायचंच नाही, ध्यानात ठेवा. आम्ही दोघं पुढची जोडणी करायला कलेक्टर कचेरीच्या जवळ जाऊन थांबतो. असं सांगून ती दोघं निघून गेली आणि मोर्चेकऱ्यांना घेऊन टेम्पो सांगलीच्या रोखानं धावायला लागला. कर्नाळ नाक्यावर सगळीजणं उतरली. उतरतानाच घोषणांना सुरुवात झाली. अण्णा पुढे झाला. दोघांनी संघर्ष समितीचा विजय असो हा बोर्ड पुढे धरला. सगळेजण अण्णाच्या मागे आणि त्यांच्या पाठीमागे टेम्पो लावला होता. जोरात घोषणांना सुरुवात झाली आणि मोर्चा पुढे जाणार एवढ्यात घुई 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 आवाज करत पोलीस गाडी आली. पाठापाठा पोलीस हातात लाठ्या घेऊन खाली उतरले. तेवढ्यात महाद्या सगळ्यांच्या मध्ये गेला. बुवानं देवाचा धावा चालू केला. बाकीच्यांना काय करावं ते लक्षात येईना. चारी बाजूने पोलिसांनी गराडा घातला तशी सगळ्यांची पाचावर धारण बसली. फौजदार पुढे आले. त्यांनी, हे बघा, तुम्हाला मोर्चा काढता येणार नाही कारण संचारबंदी लागू केलेली आहे. शिवाय कलेक्टर साहेब दौऱ्यावर गेलेत. तुमचं निवेदन माझ्याकडे द्या, मी साहेब आल्यानंतर त्यांना देतो. पण विनाकारण मोर्चा काढायचा आगाऊपणा करू नका, नाहीतर नाईलाजानं मला तुम्हा सगळ्यांना अटक करावी लागेल. साहेबाकडे बघत मारुती अण्णा तावातावानं म्हणाला, पण आम्ही अगोदर कळवलं होतं ना, तरीसुद्धा साहेब ऑफिसला कसे थांबले नाही? काय झालं तरी आम्ही मोर्चा काढणार, मागं हटणार नाही, ध्यानात ठेवा. तेवढ्यात गर्दीतनं कोणीतरी आरोळी ठोकली. मारुती अण्णांचा विजय असो, संघर्ष समितीचा विजय असो. आणि मोर्चा पुढे जायला लागला. पोलिसांनी सभोवती कडं केलं. पोलीस आणि मोर्चेवाले यांच्यात रेटारेटी सुरू झाली. फौजदार मोर्चा थांबवण्याचं पुन्हा पुन्हा आवाहन करत होता आणि एवढ्यात गर्दीतनं पोलिसांच्या रोखानं कोणीतरी दगड टाकला. बघता बघता पोलिसांनी आडव्या लाठ्या उभ्या केल्या. गुर्र धोपटावी तशी धोपटायला सुरुवात केली. पहिल्यांदा कापडी फलक धरलेल्यांच्या पायावर लाठ्या बसल्या. तसं बोर्ड तिथेच टाकून ते बोंबलत पळाले. मारुती अण्णावर पोलिसांचं झगरं पाडलेलं. अण्णाला मार सोसना. कसा तरी मुसंडी मारून अण्णा बाहेर पडला आणि पळायला सुरुवात केली. एका पोलिसानं नुसती लाठी अण्णाच्या पायात टाकली तसा अण्णा 4-5 कोलांट्या घेऊन समोरच्या गटारात आडवा झाला. बगळ्यासारखा पांढरा धोट अण्णा वांढरासारखा काळा मिट्ट होऊन गटारातनं बाहेर आला आणि पळत सुटला. बुवा पांडुरंगाच्या नावानं ओरडत पळत होता. माराचा अनुभव असलेल्या महाद्यानं सरळ गावाच्या रोखानं धूम ठोकली होती. टेम्पोवाला कधीच पासार झाला होता आणि शिकारी कुत्री पळाल्यासारखी सगळीजणं गावाच्या रोखानं पळत होती. सगळ्यात पुढे अण्णा पोलीस आलं पळा, पोलीस आलं पळा असं म्हणत फाटक्या कपड्यानिशी धावत होता.